बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, तुम्ही बघत आहात लोकशाही मराठी. मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा. शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता 4 दिवसात मिळणार असून 15 ऑक्टोबर पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण केलं जाणार आहे. राज्यातील 85,66,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर पुढील महिन्यात लगेच दुसरा हप्ता मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. नमो सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी मंजुरी दिली आहे. यासोबतच आता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नमो सन्मान बरोबरच आता पीएम किसानचाही हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो काढणीचा खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. टोमॅटो रस्त्यावर फेकून त्यांनी संताप व्यक्त केलाय. याशिवाय टोमॅटोची तोडणी देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ तसेच जानवल आणि मोहनाळ या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती करत असतात. मात्र आता भाव मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. कराड शेती उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीनं वाढीव गेट नंबर 1 पर्यंत बांधलेली भिंत हायकोर्टानं पाडण्याचे आदेश दिलेत. तर नगरपालिकेनं या आदेशांची अंमलबजावणी करताना या भिंतीचे 3 फूट बांधकाम पाडलंय. त्यामुळे बंद पुकारण्यात आलाय. साखरेला गेल्या 13 वर्षातील सर्वोच्च दर मिळतोय. त्यामुळे देशांतर्गत बाजारावर देखील दबाव येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आता साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका निर्माण झालाय. परभणीच्या ताडकळस इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या अध्यक्षतेत ऊस, सोयाबीन आणि कापूस परिषदेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. यावेळेस शेट्टींनी आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केलं. तर राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळेस शेट्टींनी केलाय. हिंगोलीमध्ये यावर्षी अतिवृष्टीबरोबरच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. भाजपचे आमदार तानाजी मिळकुटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन शेतपिकांची पाहणी केली. तर भागातील शेतपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी यावेळेस त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी हेतून नांदेड जिल्ह्यात 680 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत 1295 एकर शासकीय जमीन संपादित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या महत्वाकांक्षी योजनेतून आता नांदेड जिल्ह्यातील कृषी फीडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोयाबीन बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सापडलाय. मनमाड तसेच मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाअभावी सोयाबीन पिकं करपून गेली आहेत. आणि असं असताना आता बुरशीजन्य रोगाच्या विळख्यात सोयाबीन सापडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. पैठण तालुक्यात सोयाबीनची काढणी सुरू आहे. मात्र यावर्षी उत्पन्नात तब्बल 50% घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी हवा तसा पाऊस झालाच नाहीये. परिणामी पेरणी झालेली सोयाबीन तसेच उडीद, मूग आणि संपूर्णच पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचं समोर आलंय. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावांचा पाणी प्रश्न आता संपणार आहे. वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचं काम अखेर सुरू झालंय. पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्यानं या भागातील सिंचन योजनेचं काम सुरू करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं. आणि त्यानंतर आता म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 57 किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचवलं जाणार आहे.
योजना नेमकी कशी असणार आहे आणि याचा इथल्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणाहून 6 टीएमसी पाणी उचललं जाणार आहे। 65 गावांमधील 50,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। तर जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 गावांचा पाणी प्रश्न देखील सुटणार आहे। या योजनेसाठी शासनाकडून 1,928 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आरग आणि लोणारवाडी अशा 2 टप्प्यांमधील कामाला सुरुवात झाली आहे। ऊसाच्या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात मोठा रणसंग्राम होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं कारण म्हणजे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांची FRP जाहीर करत 1 नोव्हेंबर पासून हंगाम सुरू करण्याची देखील परवानगी दिली आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कारखान्यांनी अद्यापही दराच्या बाबतीत कोणतीच भूमिका घेतलीच नाहीये। त्यामुळे ऊस मिळवण्यासाठी दोन्ही राज्यांमधील कारखान्यांमध्ये चढाओढ लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कर्नाटक राज्यातील साखर कारखाने लवकरच सुरू होत असल्यानं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक कर्नाटकातील कारखान्यांना ऊस देण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कर्नाटकच्या कारखान्यांपेक्षा जादा दर द्यावा लागणार आहे, हे मात्र आता निश्चितच आहे। सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चालू वर्षी दुसरा हप्ता 400 रुपये दिल्याशिवाय राज्यातील एकही कारखाना सुरू करू दिला जाणार नसल्याचं म्हटलंय। यासोबतच त्यांनी आधीचे पैसे देऊन टाका, मग या वर्षी किती भाव मागायचा ते सांगू असं म्हटलं आहे। ऊसाचे कारखाने जे आहेत ते या वर्षीचा गाळी हंगाम जो आहे तो चालू न करून देण्याचा निर्णय जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे। आपल्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी आहेत। काय सांगाल आपण, चालू वर्षीचा गळीत हंगाम जो आहे तो कारखानदाराला सुरू न करण्याचा निर्णय आपण घेत आहे, काय मागणी होती नेमकी 400 रुपयासंदर्भात? कारण गेल्या वर्षी जो ऊस गाळप झाला त्यापासून तयार झालेल्या साखरेला आमापासा दर मिळालेला आहे। इथेनॉलमधून कारखान्यांना बराच पैसा मिळालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ रिकव्हरी दिली म्हणजे FRP दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं कारखाने म्हणू शकत नाहीत। नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी मागचा हिशेब पूर्ण करून FRPच्या वरती 400 रुपये त्यांनी दिले पाहिजेत आणि त्यांनी जर का इमानदारीनं दिले नाहीत तर कारखाने सुरू होऊन देणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। राज्यात राज्य शासनानं मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर केल्यानं राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांमधील संघर्ष कायमच आहे। यासाठी सध्या विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे। राज्यात 24 जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। तर सरकारच्या या निर्णयानुसार आता सगळ्याच अग्रिम पीक विमा मिळणं गरजेचं आहे। मात्र पीक नुकसानीच्या अंदाज अहवालांना आता विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत। त्यामुळे ही सुनावणी संपल्यानंतरच आता शेतकऱ्यांसाठीच्या अग्रिमाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं बोललं जात आहे। यंदा नागपुरी संत्र्यांचा बांगलादेशात पोहोचण्याचा प्रवास खडतर दिसतोय, कारण बांगलादेश सरकारनं 440% आयात शुल्क लावलंय। या आयात शुल्कानुसार बांगलादेश 88 रुपयांचा कर आकारतोय। त्यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। सध्या संत्र्याचा दर 60 ते 70 हजार रुपयांवरून 20 ते 25 हजार प्रति टनावर आलाय। त्यामुळे संत्रा उत्पादकांचं प्रति टन 10,000 रुपयांचं नुकसान होतंय। क्षेत्रामध्ये आंब्याबारा खूप जास्त प्रमाणात घेतला जातो, पण बांगलादेश यांनी जो आयात शुल्क लावला त्यामुळं जे व्यापारी खरेदी करण्याकरता येत होते ते कमी प्रमाणात येत आहे आणि येत आहे सुद्धा, पण ते सांगतात तिकडे टॅक्स असल्यामुळं आम्हाला तुमचा हा भाव परवडत नाही, म्हणून ते कमीत कमी रेटनं खरेदी करून शेतकऱ्यापासून खरेदी करून घेण्याचा घेतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं खूप असं नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। एकतर बाकीचे रोगराई हे ते या गोष्टीनं संत्र्याचं पीक फारसं चांगलं नाही आहे, समाधानकारक नाही आहे। त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याला उरल असं, पण आता मार्केटने सुद्धा संत्र्याची विल्हेवाट लावलेली आहे। मार्केटमध्ये संत्र्याचे भाव पडून राहिलेले आहे एका कारणामुळं, त्यामुळे त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि अशी आमची
मनापासून सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की केंद्र शासनाने यात लक्ष घालून हा टॅक्स जर कमी करता येत असेल. राज्यात यावर्षी झालेल्या अनियमित पावसाचा फटका खरीप हंगामाला बसलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा फटका ज्वारीच्या पिकाला बसलाय, तर ज्वारीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. आपण तो पाहूयात. जळगाव जिल्ह्यात यंदा झालेल्या अनियमित पाऊस व वातावरणाचा बदलाचा परिणाम खरीप हंगामावर पाहायला मिळत असून खरीप हंगामातील कपासी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासारख्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दरम्यान याच बदलत्या वातावरणाचा फटका ज्वारीच्या पिकालाही बसला असून ज्वारीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारीच्या पिकात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपण ज्वारीच्या शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर ज्वारीच्या पिकाला अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने खरं तर शेतकरी हा हवालदिल झाला आहे. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली जाते. त्यामुळे हजारो हेक्टरवरील ज्वारीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी मात्र हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून तात्काळ याबाबत उपाययोजना सुचवाव्या अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकरी करत आहेत. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. ऑक्टोबर हिटचा चटका वाढल्यानं आता राज्यात उन्हाचा ताप वाढलाय. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्यानं आता उकाडा कायम आहे, तर अनेक ठिकाणी पारा 35 अंशांच्या वर गेलाय. राज्याच्या बहुतांश भागांमधून मान्सून परतल्यानं राज्यात उष्ण आणि कोरडं हवामान झालंय. त्यामुळे आता राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याचं पाहायला मिळतंय. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील आता भागांमध्ये समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्यानं राज्यात उन्हाचा पारा वाढल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी. शेतकऱ्यांचं वर्षभराचं गणित कपाशीवरच अवलंबून असतं. मात्र सततच्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता व्यक्त केली जाते. बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर सद्यस्थितीत कपाशीला 7,000च्या जवळपास बाजारभाव मिळतोय. त्यामुळे आता लागवडीचा खर्च देखील निघणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. यावर्षी पाण्याचा प्रादुर्भाव फार चांगला होता. पाणी चांगलं असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातून पाऊस निघून परतीचा गेला, तरी कॉटनची एवढी चांगली व्यवस्था राहिली आमच्या शेतकऱ्यांची का 10 ते 12चा एकरी आम्हाला ॲव्हरेज बसला एका एकराला. आणि कॉटनचा रेटसुद्धा थोडा चांगला होता गेल्या वर्षी. यावर्षी रेटसुद्धा कमी आहे यावर्षी कॉटनला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का कॉटनचा पाणी यावर्षी कमी झाल्यामुळे म्हणजे रस शोषण किडी वाढली आणि बोंडसडीचं सुद्धा प्रमाण वाढून राहिले. रस शोषण किडीमुळे त्या कॉटनवर प्रादुर्भाव जास्त तयार होऊन राहिला आणि बोंडसडीचं प्रमाण झाला. यावर्षी आम्हाला गेल्या वर्षी 12 क्विंटलमध्ये बसलो, तर यावर्षी 7 ते 8 क्विंटलपेक्षा खाली बसतो आम्ही. आणि खाली बसून यावर्षी आमच्या शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निम्मे निघत नाही असे मला वाटतंय. जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तसेच नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक झाली आहे. मुक्ताईनगरमध्ये प्रशासनाचे पिंडदान करत निषेध करण्यात आलाय. तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेस देण्यात आलाय. पर्यंत शेतकऱ्यांना थंडीचे व अतिउच्च तापमानाचे हेक्टरी 70,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणे बंधनकारक होते. त्याच्यानंतर 45 दिवसाच्या आत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत चक्रीवादळ, गारपीट, अतिवेगाचे वारे यांचे पैसे जमा होणे बंधनकारक होते. म्हणजे थंडीचे अतिउच्च तापमानाचे व चक्रीवादळाचे जवळपास 1.5 लाख रुपये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे 15 सप्टेंबरपर्यंत बंधनकारक होते. परंतु पीक पडताळणीच्या फेऱ्यामध्ये व जिल्ह्यातील राजकीय संघर्षवादाच्या याच्यामध्ये 78,000 केळी उत्पादित शेतकरी पूर्णतः भरडलेला गेलेला असून आता 15 ऑक्टोबर आली, परंतु शेतकऱ्यांना अजूनही 1 रुपयाही मिळालेला नाही. आणखी बातम्या मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त लोकशाही मराठी. आणि आता कृषीविषयक बातम्यांसह इतरही बातम्या पाहण्यासाठी बघत राहा फक्त लोकशाही मराठी.
बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.